निलेश शेंडगे हत्या प्रकरणी मातंग समाजाचा उद्रेक, आरोपींना फाशी आणि सर्व गुंडांची तात्काळ अटक करण्याची मागणी। श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे शेतजमीन खरेदीसाठी गेलेले मातंग समाजातील युवक निलेश भाऊ शेंडगे यांची निर्घृणपणे हत्या झाल्यानं संपूर्ण मातंग समाजात तीव्र संतापाची लाट उसळली। 11 जानेवारी 2026 रोजी निलेश शेंडगे आणि त्यांचे मित्र निलेश जाधव हे शेतजमीन पाहण्यासाठी गेले असता शेजारील बेकायदेशीर बॉडो पॉइंट चालवणाऱ्या गुंड आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला। यावेळी गोळीबार देखील करण्यात आला व झालेल्या धावपळीत निलेश शेंडगे यांना पाण्यात बुडवून ठार मारण्यात आलं। या घटनेमुळे संपूर्ण समाज हादरून गेला असून दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी अहिल्यानगर येथे सकल मातंग समाजाच्या वतीनं निषेध बैठक घेण्यात आली। ही घटना केवळ एका युवकाची हत्या नसून संपूर्ण मातंग समाजाच्या अस्मितेवर, सुरक्षिततेवर आणि सामाजिक न्यायावर केलेला घोर अन्याय असल्याचं यावेळी ठामपणे सांगण्यात आलं। बैठकीत आरोपींवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व गुंड आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात यावी। तपास जलद, निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा। दोषींना कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा द्यावी। तपासामध्ये कोणताही राजकीय अथवा आर्थिक दबाव सहन केला जाऊ नये अशा ठाम मागण्या करण्यात आल्या। या घटनेच्या निषेधार्थ लवकरच भव्य मोर्चा काढण्यात येणार असून वेळेतच न्याय न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा समाजाच्या वतीनं देण्यात आला। ही बैठक पावलास पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी सुनील उमाप, भागचंद नवगिरे, निलेश सरोदे, विजय पठारे, शाहूराजे वडागळे, प्रकाश घोरपडे, सुभाष वाघमारे, गणेश पठारे, प्रदीप वावरे, रणजित वैरागर, निलेश ससाने, प्रफुल्ल भालेराव यांसह मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते। निलेश शेंडगे यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा एकमुखी निर्धार यावेळी करण्यात आला। देवाच्या तालुक्यामध्ये आपल्या समाजाचा तरुण आपल्या बांधव निलेश शेंडगे यांचा खून झाला। त्याच्या त्रास वाढण्यासाठी आणि भविष्यामध्ये निषेध मोर्चा काढण्यासाठी समाज प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी जातात। निलेश शेंडगेंचा खून कसा झाला, का झाला याची माहिती बऱ्याच लोकांना अजून माहिती झालेली नाही। पोलीस प्रशासनाने सुद्धा तपासामध्ये म्हणावाशी माहितीची उघड केलेली नाही। समाज बांधवांना मला एवढं सांगायचं, आपल्या भावना एकदम रास्तर आहे। प्रत्येकाचे विचार, मतप्रवाह वेगवेगळे आहेत। त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। माझा पण मतप्रवाह हा माझ्या पद्धतीने वेगळा असू शकतो, माझा विचार वेगळा असू शकतो, माझं शरीर वेगळं आहे, माझा देह वेगळा आहे, त्याच्यामुळे माझा विचार प्रवाह सुद्धा वेगळा असतो। असे अनेक विचार प्रवाह एकत्रित येऊन आज एक शक्ती, मोठी शक्ती या ठिकाणी उभा करण्याचा तुम्हाला मला कळलं। आता मोर्चा, आता आपला माणूस परत येणार नाही। आपल्या माणसाचा खून झालेला आहे, आपला माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे, तो आपल्यामध्ये परत येणार नाही याची कल्पना सुद्धा आपल्याला आहे। तरी पण आपण ही मीटिंग काय घेतोय आणि मोर्चा का काढतोय असा सुद्धा प्रश्न अनेकांच्या मनात त्या ठिकाणी निर्माण झाला। मित्रांनो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काल संपवला नाही। निलेश भाऊचं आयुष्य ठेवलं होतं, खुल्ल प्रवृत्तीच्या लोकांनी त्याचा घात केला। अतिशय दुर्दैवाची घटना आहे। पण आपल्याला एखादा तरुणाचा घात होतोय, त्याचा खून होतोय आणि म्हणून समाजाने काय केलं पाहिजे, समाजाने कोणती भूमिका घेतली पाहिजे, समाजाने कशा पद्धतीने तो विषय समाजापर्यंत आणला पाहिजे, तिथल्या प्रशासनामध्ये कशा पद्धतीने तो विषय हाताळला पाहिजे, हा सुद्धा विषय अतिशय महत्त्वाचा।